नमस्कार. क्राईम तक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. नात्यांचा धागा दिसायला खूप नाजूक असतो, पण तो तुटत नाही. आणि रक्ताचं नातं ते तर या जगातलं सर्वात घट्ट आणि पवित्र मानलं जातं. आईवडील आपल्या पोटाला चिमटा काढून स्वतःची स्वप्न बाजूला सारून आपल्या मुलाला वाढवतात, त्याला मोठं करतात, शिकवतात, स्वावलंबी बनवतात. कशासाठी? या आशेवर की म्हातारपणी तो त्यांची काठी बनेल, त्यांचा आधार बनेल. जेव्हा डोळे अंधुक होतील तेव्हा तो त्यांची दृष्टी बनेल, जेव्हा पाय थरथरतील तेव्हा तो त्यांचा वेग बनेल. पण विचार करा, जेव्हा तीच काठी ज्याच्यावर टेकून म्हातारपण जगायचं असतं, तीच काठी जेव्हा आईवडिलांच्या डोक्यावर वार करते तेव्हा काय होत असेल? तेव्हा फक्त हाडच तुटत नाहीत, तर विश्वास तुटतो, माणुसकी तुटते आणि ईश्वराचा माणसावरचा भरवसाही डगमगतो. अशावेळी माणुसकीसुद्धा लाजेने मान खाली घालते. आजची कहाणी उत्तर प्रदेशच्या ऐतिहासिक अशा जौनपूरमधली आहे. गोमती नदीच्या काठावर वसलेलं हे शहर. इथे अनेक इतिहास घडले, अनेक उद्ध्वस्त झाले. पण आज जी कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती इतिहासाच्या पानांवर नाही, तर वर्तमानपत्राच्या काळ्या शाईत लिहिली गेली आहे. आणि दुर्दैवाने ती रक्ताने लिहिली गेली आहे. एक सुखी कुटुंब, एक रिटायर्ड बाप ज्यांनी आयुष्यभर रेल्वेच्या इंजिनला दिशा दिली, एक प्रेमळ आई जिने घराला स्वर्ग बनवलं होतं, आणि त्यांचा उच्च शिक्षित इंजिनियर मुलगा. बाहेरून पाहिलं तर सगळं काही परफेक्ट. समाज म्हणायचा नशीब असावं तर श्याम बहादूरसारखं. पण घराच्या चार भिंतींत एक असं वादळ धुमसत होतं ज्याची कुणकुण शेजाऱ्यांनाही नव्हती. एक असं वादळ ज्याने रक्ताच्या नात्याला रक्ताच्या थारोळ्यातच संपवलं. एका बाजूला पत्नीची जिद्द आणि दुसऱ्या बाजूला आई वडिलांचा हट्ट. परंपरा आणि आधुनिकता, प्रेम आणि कर्तव्य यांच्या द्वंद्वात अडकलेला मुलगा. पण या मुलाने या द्वंद्वातून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग निवडला, जो रस्ता त्याने धरला, तो रस्ता एका श्रावण बाळाचा नव्हता, तर एका नराधमाचा होता. ज्या हातांनी आई वडिलांची सेवा करायची होती, त्याच हातांनी त्याने असे काही केले की ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सतर्क रहा, सावध रहा आणि पहा नक्की काय घडलं त्या रात्री, ज्या रात्री एका मुलाने आपल्याच जन्मदात्यांशी असं क्रूर कृत्य केलं. उत्तर प्रदेशातील जौनपूर, शांत आणि संस्कृतीप्रिय शहर. या शहराच्या एका भागात एक सुंदर घर होतं. हे घर होतं श्याम बहादूर यांचं. श्याम बहादूर हे मूळचे कष्टाळू माणूस. त्यांनी आपलं अर्ध आयुष्य रेल्वेच्या रुळांवर घालवलं होतं. जमशेदपूरमध्ये ते रेल्वेचे लोको पायलट अर्थात ट्रेन ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. लोखंडाच्या अवाढ्य इंजिनला वेगाने पळवणारे हात घरी मात्र अतिशय मवाळ आणि प्रेमळ असायचे. काही वर्षांपूर्वीच श्याम बहादूर निवृत्त झाले होते. सरकारी नोकरी, रेल्वेचा पगार आणि निवृत्तीनंतर मिळालेली भली मोठी रक्कम म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युएटीचे पैसे. हे पैसे म्हणजे त्यांच्या आयुष्याची कमाई होती. त्यांनी विचार केला की आता उर्वरित आयुष्य शांततेत स्वतःच्या हक्काच्या घरात घालवायचं. म्हणून त्यांनी जौनपूरमध्ये एक छानसं दुमजली घर बांधलं. हे घर फक्त विटा सिमेंटचं नव्हतं, तर त्यांच्या स्वप्नांचा महाल होता. श्याम बहादूर यांच्या संसारात त्यांची पत्नी बबिता, 3 मुली आणि एक मुलगा होता. बबिताजी साध्या गृहिणी, पतीची सेवा आणि मुलांचे संगोपन हेच त्यांचं विश्व. 3ही मुलींची लग्न योग्य वेळी आणि योग्य स्थळी लावून दिली होती. त्या आपापल्या सासरी सुखात होत्या. पण जसं प्रत्येक भारतीय आईवडिलांना वाटतं, तसंच श्याम बहादूर आणि बबिताजींनाही वाटायचं. वंशाचा दिवा म्हणजेच त्यांचा मुलगा अमरेश. अमरेश हुशार, देखणा आणि महत्वाकांक्षी. त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. आई वडिलांनी शिक्षणात कोणतीही कमतरता ठेवली नाही. मुलाने खूप शिकावं, मोठं साहेब बनावं हीच त्यांची इच्छा होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर अमरेशला कोलकात्यासारख्या मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळाली. सिव्हिल इंजिनियर म्हणून तो तिथे रुजू झाला. जौनपूरमध्ये श्याम बहादूर आणि बबिताजी दोघेच राहत होते. निवृत्तीचं जीवन तसं निवांत होतं. सकाळी चहा नाश्ता, दुपारी थोडी वामकुक्षी, संध्याकाळी फिरणे आणि रात्री मुलांशी फोनवर गप्पा. मुलींचे फोन यायचे, नातवंडांचे बोबडे बोल ऐकायला मिळायचे. अमरेशही अधूनमधून फोन करायचा. सुट्टीत तो घरी यायचा तेव्हा घरात सणासारखं वातावरण असायचं. बबिताजी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायच्या. श्याम बहादूर त्याला गुंतवणुकीचे सल्ले द्यायचे. सगळं काही सुरळीत चाललं होतं, अगदी स्वप्नवत. पण म्हणतात ना, शांत समुद्राच्या पोटात बऱ्याचदा वादळ लपलेलं असतं. तसंच काहीसं या कुटुंबात घडत होतं. 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अमरेश कोलकात्यात नोकरीला होता. तारुण्य आणि स्वातंत्र्य त्याला नव्याने गवसलं होतं. त्याच दरम्यान त्याची ओळख एका मुलीशी झाली. नाव होतं साजिया. साजिया एका वेगळ्या धर्माची, मुस्लिम समाजाची मुलगी होती.
धर्माच्या भिंती, समाजाची बंधनं आणि कुटुंबाच्या अपेक्षा या सर्वांच्या पलीकडे जाऊन अमरेश आणि साजिया एकमेकांच्या प्रेमात पडले. ते एकत्र फिरू लागले, स्वप्न पाहू लागले. पण अमरेशला वास्तवाची जाणीव होती. त्याला पक्क माहीत होतं की त्याचे वडील श्याम बहादूर आणि आई बबिताजी हे जुन्या विचारांचे आहेत. ते या आंतरधर्मीय विवाहाला कधीच मान्यता देणार नाहीत. त्यांच्यासाठी हा फक्त लग्नाचा प्रश्न नव्हता, तर समाजातील इज्जतीचा प्रश्न होता. लोक काय म्हणतील ही भीती त्यांच्या मनात खोलवर रुजलेली होती. अमरेशने खूप विचार केला. शेवटी त्याने एक धाडसी पण लपवाछपवीचा निर्णय घेतला. त्याने घरच्यांना न सांगता त्यांचा विरोध टाळण्यासाठी कोलकात्यातच साजियाशी गुपचूप लग्न केलं. त्याला वाटलं सध्या सांगून वाद नको, एकदा लग्न झालं, संसार थाटला की हळूहळू सांगता येईल. पण सत्य लपून राहत नाही. काही काळानं श्याम बहादूर आणि बबिताजींना हे सत्य समजलं. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलावर त्यांनी एवढा विश्वास टाकला, ज्याच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, त्याने असा विश्वासघात करावा? हे दुःख त्यांना पचवणं कठीण जात होतं. जेव्हा अमरेशने हे कबूल केलं तेव्हा घरात प्रचंड गदारोळ झाला. श्याम बहादूर संतापले. बबिताजी रडून रडून अर्ध्या झाल्या. आमच्या म्हातारपणाचा हाच आधार का? आम्ही तोंड दाखवायला जागा उरलो नाही, असे टोमणे आणि विलाप घरात सुरू झाले. आईवडिलांचा राग इतका होता की त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही या लग्नाला मानत नाही. ती मुलगी आमच्या घरात सून म्हणून कधीच येणार नाही. अमरेश कोलकात्यातच आपल्या पत्नीसोबत राहत होता. हळूहळू दिवस सरले, महिने सरले. संसाराच्या वेलीवर 2 फुलं उमलली. अमरेशला एक मुलगा झाला, जो आता 4 वर्षांचा होता, आणि एक मुलगी जी 15 महिन्यांची होती. अमरेशला वाटलं होतं की नातवंडांचं तोंड पाहिल्यावर तरी आजी आजोबांचं हृदय वितळेल. रक्ताची ओढ रागावर मात करेल. मुलावर राग असेल, पण नातवंडांवर कोण रागवेल या आशेवर तो जगत होता. पण श्याम बहादूर आणि बबिताजींचा निश्चय वज्रासारखा कठोर होता. त्यांचा राग कमी झाला नाही, उलट तो मनातल्या मनात धुमसत राहिला. ते फोनवर बोलायचे, पण विषयाला बगल द्यायचे. जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघायचा तेव्हा फक्त कटकट आणि भांडण व्हायचं. ते अमरेशवर सतत दबाव टाकत होते. त्या मुलीला तलाक दे, ती आपली नाही, तिला सोड आणि आम्ही सांगू तिथे लग्न कर. आमची इज्जत परत मिळव. अमरेश कात्रीत सापडला होता. एका बाजूला त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं, ज्यांची जबाबदारी त्याने घेतली होती. दुसऱ्या बाजूला त्याचे वृद्ध आई-वडील, ज्यांनी त्याला जन्म दिला होता. तो पत्नीला सोडायला तयार नव्हता, कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि मुलांचं भविष्य होतं. आणि आई-वडील त्याला स्वीकारायला तयार नव्हते. या तणावात 6 वर्ष निघून गेली. 6 वर्ष म्हणजे काही कमी काळ नाही. रोजची मानसिक ओढताण, रोजचे फोनवरचे वाद. कधीकधी अमरेशला वाटायचं की सगळं सोडून द्यावं. कधीकधी त्याच्या मनात हाही विचार डोकावला होता, जर मी आईवडिलांचं ऐकलं तर? जर मी घटस्फोट घेतला तर? त्याने एकदा विचार करून पाहिला. जर त्याने घटस्फोट घेतला तर पोटगी द्यावी लागेल, मुलांच्या भविष्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागेल. आणि त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम इतकी कॅश नव्हती. इंजिनियर असला तरी संसाराचा खर्च आणि महागाईमुळे मोठी बचत नव्हती. मग त्याच्या डोक्यात एक विचार आला. आई-वडिलांकडे पैसे आहेत, वडिलांचे रिटायरमेंटचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडचे पैसे. जर त्यांनी मला पैसे दिले तर मी घटस्फोट घेऊ शकतो. मग त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि माझी आर्थिक अडचणही सुटेल. हा विचार घेऊन तो एकदा आईवडिलांशी बोलला. तुम्ही म्हणता ना तिला सोडायला, ठीक आहे, मी सोडतो, पण मला तिला पैसे द्यावे लागतील. तुम्ही मला पैसे द्या, मी घटस्फोट घेतो. हे ऐकून श्याम बहादूर भडकले. काय? आम्ही पैसे द्यायचे? अरे, आम्ही आमचं घर बांधलं, आयुष्यभर कष्ट केले, ते काय तुझ्या पापावर पांघरून घालण्यासाठी? आम्ही म्हातारे झालोय, आमचा आधार तेवढेच पैसे आहेत. आम्ही तुला एकही पैसा देणार नाही. वाद तिथेच थांबला नाही, तो वाढतच गेला. पैशावरून, इज्जतीवरून आणि अज्ञाताच्या भीतीवरून. आता आपण येऊया त्या भयावह घटनेकडे ज्याने या घराचा नकाशाच बदलून टाकला. डिसेंबर महिना सुरू झाला होता. थंडीचे दिवस होते. जौनपूरमध्ये धुक्याची चादर पसरली होती. अमरेशने ठरवलं की आता पुन्हा एकदा जौनपूरला जायचं. कदाचित यावेळी काहीतरी तोडगा निघेल. तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जौनपूरला पोहोचला. तो एकटाच आला होता. पत्नी आणि मुलं कोलकात्यातच होती. जौनपूरला आल्यावर सुरुवातीचे 1-2 दिवस शांततेत गेले असावेत, किंवा कदाचित ते वादळापूर्वीची शांतता असेल.
बहिणींना माहीत होतं की भाऊ आलाय, आई बाबा खुश असतील. पण 8 डिसेंबरची ती रात्र काळ रात्र ठरली. त्या रात्री घरात काय घडलं असेल याची कल्पना करणंही अंगावर काटा आणणारं आहे. बाहेर थंडी होती, रस्ते सुनसान होते. घरात जेवणाची वेळ झाली असेल. कदाचित जेवताना पुन्हा तोच विषय निघाला असेल. तू काय ठरवलं आहेस? श्याम बहादूर यांनी विचारलं असेल. मी काय ठरवणार? मी तुम्हाला सांगितलंय, मला पैसे हवे आहेत, त्याशिवाय मी काही करू शकत नाही. अमरेशने उत्तर दिलं असावं. यावर बबिताजींचा पारा चढला. एका आईचा संयम सुटला. त्यांनी रागात त्वेषाने आपल्या मुलाला सुनावलं. तू आमच्या घरातून निघून जा, आत्ताच्या आत्ता. आम्हाला तुझं तोंडही पाहायचं नाही. तू आमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाहीस. हे शब्द अमरेशच्या जिव्हारी लागले. त्याच्यातील मुलगा संपला आणि अहंकार जागा झाला. तो ओरडला, तुम्ही मला घरातून जा सांगणारे कोण? हे घर माझंही आहे. मी या घराचा वारस आहे. कायदेशीर हक्क आहे माझा यावर. हे ऐकून बबिताजी आणखी चिडल्या. वारस? कसला वारस? तुझ्या बापाने रक्ताचं पाणी करून हे घर उभं केलं. एक एक पैसा जमवला. तू त्यात एक वीट तरी लावली आहेस? तू आमचं कधी ऐकलंस? आमच्या मनासारखं वागलंस? तुला या घरातून, या संपत्तीतून एक दाणाही मिळणार नाही. एक फुटकी कवडीही देणार नाही तुला. हे वाक्य, तुला काहीच मिळणार नाही, हे वाक्य अमरेशच्या मेंदूमध्ये आगीसारखं पसरलं. त्याचा राग अनावर झाला. त्याला भविष्याची चिंता, पैशाची लालसा आणि आईचा नकार या सर्वांनी मिळून त्याच्या डोळ्यावर रागाची पट्टी बांधली. त्याच्या समोरच खोलीच्या एका कोपऱ्यात एक सिलबट्टा पडला होता. पाटा वरवंटा, दगडी, जड आणि मजबूत तो दगड. स्वयंपाकासाठी मसाला वाटायला वापरला जाणारा तो दगड. अमरेशने विचार केला नाही. त्याने परिणाम मोजले नाहीत. त्याने रागाच्या भरात तो जड दगड उचलला. त्याच्या हातांचे स्नायू ताणले गेले. डोळ्यातून आग ओकत होती. समोरच त्याची जन्मदाती आई उभी होती, जी अजूनही त्याला रागवत होती. अमरेशने तो दगड पूर्ण ताकदीने आईच्या दिशेने भिरकावला नाही, तर हातात धरून तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. धप्प असा आवाज झाला असेल. बबिताजींच्या डोक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. वेदनेने त्या विव्हळल्या. आई ग असा शब्दही कदाचित पूर्ण बाहेर पडला नसेल. त्या जागीच कोसळल्या. जमिनीवर रक्ताचं तळ साचायला सुरुवात झाली. कदाचित तो एकच वार इतका जबरदस्त होता की त्या तिथेच प्राण सोडले असतील, किंवा त्या बेशुद्ध पडल्या असत्या. हा गोंधार, पडण्याचा आवाज आणि आईचा किंचाळलेला आवाज ऐकून दुसऱ्या खोलीतून किंवा बाहेरून श्याम बहादूर धावत आले. काय झालं, ए बबिता, असे म्हणत ते धावले. समोरचं दृश्य पाहून ते थेजूच गेले. त्यांची पत्नी, जी मगाशीच त्यांच्याशी बोलत होती, ती आता जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आणि समोर त्यांचा मुलगा अमरेश हातात रक्ताने माखलेला दगड घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता, तर एक क्रूर भाव होता. श्याम बहादूर थरथरत्या आवाजात ओरडले, अरे नराधमा, हे तू काय केलंस? तुझ्या आईला मारलंस. त्यांचा आवाज भीतीने आणि रागाने कापत होता. त्यांनी लगेच खिशात हात घातला. त्यांचा जुना मोबाईल बाहेर काढला. थांब, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो. मी तुला सोडणार नाही, तुला तुरुंगात चढवेन. ते नंबर डायल करत होते. बोटं बटनांवर फिरत होती. 1 0 0. कदाचित हेच आकडे असतील. पण कॉल कनेक्ट होण्याआधीच अमरेश त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याला भीती वाटली. पोलिसांना फोन म्हणजे माझं आयुष्य संपलं, नोकरी जाईल, जेल होईल. ही भीती त्याला आणखी हिंसक बनवून गेली. त्याने तोच रक्ताने माखलेला दगड उघारला आणि यावेळी त्याने आपल्या वडिलांवर हल्ला केला. एका मागोमाग एक वार, डोक्यावर, चेहऱ्यावर. जोपर्यंत श्याम बहादूर खाली जमिनीवर कोसळले नाहीत, तोपर्यंत तो मारत होता. म्हातारे वडील प्रतिकार करू शकले नाहीत. ते खाली पडले, दोघेही जमिनीवर. आई आणि वडील, ज्यांनी त्याला बोट धरून चालायला शिकवलं, तेच हात आज त्यांच्या रक्ताने रंगले होते. अमरेशने पाहिलं, वडील अजूनही थोडी हालचाल करत होते. त्यांचा श्वास चालू होता. कदाचित ते वाचले असते, पण अमरेशला आता मागे फिरता नव्हतं. त्याने ठरवलं की आता काम पूर्णच करायचं. तो खाली वाकला. त्याने आपल्या वडिलांचा गळा आपल्या हातांनी पकडला आणि जोर लावून दाबलं. जोपर्यंत त्यांची हालचाल थांबली नाही, जोपर्यंत शेवटचा श्वास थांबला नाही, तोपर्यंत तो दाबून धरून होता. आता शांतता होती, भयान शांतता.
फक्त घड्याळाची टिकटिक आणि अमरेशचा धापा टाकणारा आवाज. तो तिथेच बसला, 2 मृतदेहांच्या मध्ये. थोड्या वेळापूर्वी जिथे वाद सुरू होता तिथे आता मृत्यूचा सन्नाटा होता. त्याला आता जाणीव झाली की त्याने काय केलं आहे. राग ओसरला आणि भीतीचा पूर आला. मी काय केलं हे? आता काय होणार? मी यांना मारलं, आता पोलीस येतील, मला पकडतील, फाशी होईल. माझं करिअर, माझी मुलं, सगळं संपलं. तो घाबरला. पण हा घाबरलेला अमरेश जास्त काळ टिकला नाही. त्याच्यातील इंजिनियर जागा झाला, प्लॅनिंग करणारा मेंदू जागा झाला. त्याने विचार केला, जर मी हे लपवू शकलो तर? जर कुणाला कळलंच नाही तर? त्याच्या डोक्यात एक भयानक प्लॅन शिजायला लागला. या प्रेतांना इथून बाहेर कसं न्यायचं? 2 पूर्ण वाढ झालेली माणसं, त्यांना उचलून नेणं सोपं नाही. कुणी पाहिलं तर? शेजारी जागे झाले तर? मग त्याला आठवलं, घराच्या स्टोअर रूममध्ये किंवा गॅरेजमध्ये एक इलेक्ट्रिक आरी होती, लोखंडाचे सळई कापण्यासाठी आणलेली. ती त्याच्या डोळ्यासमोर आली. तो उठला, जड पावलांनी आत गेला, ती आरी घेऊन आला, प्लग सॉकेटमध्ये लावला. गर्र असा कर्कश आवाज झाला असेल, जो त्याने मनातल्या मनात दाबला. आणि मग एका मुलाने आपल्या आईवडिलांच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. हे ऐकतानाही अंगावर शहारे येतात, पण त्याने ते केलं निर्विकारपणे, जणू काही तो लाकूड किंवा लोखंड कापत आहे. त्याने आईच्या शरीराचे 3 तुकडे केले, वडिलांच्या शरीराचे 3 तुकडे केले. असं करून एकूण 6 तुकडे. हे तुकडे त्याने घरातल्या मोठ्या प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये, सॅक्समध्ये भरले. रक्त, मांस, हाडं सर्व काही ते पिशव्यांमध्ये बंद केलं. आता त्याला वाट बघायची होती, रात्र अजून गडद होण्याची, संपूर्ण जग, संपूर्ण जौनपूर गाढ झोपण्याची. तो शांतपणे बसून राहिला. मध्यरात्रीचे 2-3 वाजले असतील. बाहेर पूर्ण शांतता होती. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. शेजाऱ्यांच्या घरातील दिवे मालवलेले होते. हीच वेळ आहे, त्याने स्वतःला सांगितलं. त्याने आपली कार काढली. ही तीच कार होती जी काही काळापूर्वी त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने गिफ्ट दिली होती. स्वतःचे पैसे खर्च करून मुलाला सुख मिळावं म्हणून दिलेली कार. आज त्याच कारची डिक्की मुलाने उघडली. पण त्यात आईवडिलांना फिरायला नेण्यासाठी नाही, तर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे वाहून नेण्यासाठी. त्याने त्या 6 पिशव्या उचलल्या, एक एक करून डिक्कीत टाकल्या. डिक्की बंद केली, गाडी स्टार्ट केली. इंजिनचा आवाज रात्रीच्या शांततेत त्याला मोठा वाटला असेल. त्याने गाडी घराबाहेर काढली आणि हळूच रस्त्याला लागला. त्याच्या मनात एकच ध्येय होतं, हे पुरावे नष्ट करणे. तो गाडी चालवत शहराच्या बाहेरच्या दिशेला निघाला. पहाटेचे साधारण 4 वाजले होते. तो गोमती नदीच्या पुलावर पोहोचला. नदी शांत वाहत होती. पाण्याचा प्रवाह वेगवान होता. थंडीमुळे नदीवर धुकं होतं. त्याच्या पुलावर गाडी थांबवली. आजूबाजूला पाहिलं, कुणीच नव्हतं. त्याने डिक्की उघडली, एक एक पिशवी उचलली आणि पुलावरून खाली नदीच्या पात्रात भिरकावली. धप धप आवाज करत त्या पिशव्या पाण्याला मिळाल्या आणि प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. त्याला वाटलं, सुटलो. आता हे तुकडे कुणालाच सापडणार नाहीत. नदीत वाहून जातील, मासे खातील किंवा गाळात रुततील. 5 वाजता तो घरी परतला. आता सर्वात महत्त्वाचं काम बाकी होतं, सफाई, गुन्ह्याचे डाग पुसणे. त्याने घरात प्रवेश केला. रक्ताचा सडा पडला होता. त्याने बादलीभर पाणी घेतलं, फिनाईल घेतलं, कापड घेतलं. तो फरशी पुसू लागला. एक एक डाग, एक एक थेंब. त्याने इलेक्ट्रिक आरी साफ केली. रक्ताचे डाग धुतले. ती पुसून पुन्हा जिथे होती तिथे ठेवली. कारची डिक्की जिथे थोडं रक्त सांडलं असेल ती साफ केली. जवळपास सर्व काम झालं होतं. तो फरशीचा शेवटचा कोपरा पुसत होता आणि अचानक त्याची नजर एका गोष्टीवर पडली. त्याचे हृदयाचा ठोका चुकला. तिथे फरशीच्या एका गडद कोपऱ्यात त्याच्या आईचा कापलेला पाय, पावलाचा भाग तसाच राहिला होता. घाई गडबडीत अंधारात तो पिशवीत भरायचा राहिला होता. अरे देवा, हे काय झालं? तो स्वतःशीच पुटपुटला. आता सकाळ होत आली होती. उजाडायला सुरुवात झाली होती. बाहेर लोकांची वर्दळ सुरू होणार होती. दूधवाला, पेपरवाला येऊ शकले असते. पण त्याच्याकडे पर्याय नव्हता. हा पुरावा घरात ठेवून चालणार नव्हतं. त्याने पटकन एक छोटी प्लास्टिकची पिशवी घेतली. तो कापलेला पाय त्यात टाकला. पुन्हा गाडीची चावी उचलली. पुन्हा गाडीत बसला. पुन्हा त्याच गोमती नदीच्या दिशेला निघाला. यावेळी उजेड झाला होता, त्यामुळे भीती जास्त होती. पण नशीब त्याच्या बाजूने होतं, किंवा तसं त्याला वाटलं. त्याने तो शेवटचा तुकडाही नदीत फेकून दिला आणि सुस्कारा सोडला. तो घरी परतला. आंघोळ केली. जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात वावरायला लागला. पहिला दिवस, 9 डिसेंबर. घरात शांतता. आईवडिलांचे फोन कोणाला गेली नाहीत. मुलींना वाटलं असेल कामात असतील किंवा बाहेर गेले असतील. 10 डिसेंबर. मुलींना काळजी वाटायला लागली. मम्मी पप्पा फोन का करत नाहीत? त्यांनी घरी फोन केले. लँडलाईन वाजली, पण उचलली नाही. मोबाईल वाजले,
पण उचलले नाहीत. शेवटी बहिणींनी अमरेशला फोन केला. अरे अमरेश, तू घरी आहेस ना? मम्मी पप्पा कुठे आहेत? फोन उचलत नाहीत. अमरेशने आपली तयार केलेली कहाणी सांगायला सुरुवात केली. अगं, मलाही माहीत नाही. परवा रात्री माझं आणि पप्पांचं थोडं भांडण झालं. मी झोपलो. सकाळी उठलो तर दोघेही गायब. मला वाटलं रागात असतील, बाहेर गेले असतील किंवा तुमच्याकडे येणार असतील. बहिणी म्हणाल्या, आमच्याकडे तर आले नाहीत. तू असा शांत का बसला आहेस? जाऊन शोध ना. तो म्हणाला, मी शोधतोय ग. आजूबाजूला विचारलं. येतील परत. राग शांत झाला की येतील. दिवस जात होते. बहिणींची चिंता वाढत होती. त्या सतत फोन करत होत्या. अमरेश, पोलिसात जा, मिसिंग कंप्लेंट कर. पण अमरेश टाळत होता. नको, पोलीस कशाला? पोलीस आले की नको ते प्रश्न विचारतील. इज्जत जाईल. मी आहे ना, मी शोधतोय. तो पोलिसात जाऊ शकत नव्हता, कारण त्याला माहीत होतं पोलिसांचा पहिला संशय घरातल्या माणसावरच येतो आणि जर तपास सुरू झाला तर तो अडकणार. शेवटी 15 डिसेंबर आला. बहिणींचा धीर सुटला. त्यांनी अमरेशला फोन केला, पण आता अमरेशचा फोन बंद येत होता. स्विच्ड ऑफ. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली. फोन लागत नव्हता. आता बहिणींना नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका आली. जौनपूरजवळ राहणारी एक बहीण तातडीने माहेरी पोहोचली. तिने पाहिलं तर घराला मोठं कुलूप, गेट बंद. तिने शेजाऱ्यांना विचारलं, काकू, अमरेश दिसला का? शेजारी म्हणाले, नाही ग पोरी, कालपासून तर कोणालाच दिसला नाही. आणि तुझे आई बाबा तर आठवड्याभरापासून दिसत नाहीत. बहिणीच्या पायाखालची वाळू सरकली. आई बाबा गायब, भाऊ गायब आणि घराला कुलूप. नक्कीच काहीतरी भयानक घडलंय. तिने आणि इतर बहिणींनी निर्णय घेतला. आता वाट पाहायची नाही. त्या सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. जौनपूर पोलीस स्टेशन. साहेब, आमचे आईबाबा 8 डिसेंबरपासून गायब आहेत आणि आता आमचा भाऊ, जो त्यांना शोधत होता, तोही 15 डिसेंबरपासून गायब आहे. आम्हाला भीती वाटते. पोलिसांनी डायरीत नोंद केली. गुमशुदगीची रिपोर्ट. एकाच घरातले 3 लोक गायब. हे प्रकरण साधं होतं. इन्स्पेक्टरनी गांभीर्याने दखल घेतली. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तपास सुरू करतो, इन्स्पेक्टर म्हणाले. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सर्वात आधी त्यांनी तिघांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स काढले. श्याम बहादूर आणि बबिताजींचे फोन 8 डिसेंबरपासून बंद होते. अमरेशचा फोन 15 डिसेंबरला बंद झाला होता. शेवटचं लोकेशन जौनपूरच होतं. पोलिसांचा तपास सुरू असतानाच 18 डिसेंबरला एक अनपेक्षित घटना घडली. अमरेश अचानक जौनपूरला परतला. तो घरासमोर आला. पाहतो तर काय, घराला बहिणींनी दुसरं कुलूप लावलं होतं. कारण त्या आल्या होत्या आणि घर उघडू शकत नव्हत्या, म्हणून त्यांनी स्वतःचं कुलूप लावून सुरक्षित केलं होतं. त्याने बहिणीला फोन केला, कदाचित दुसऱ्या नंबरवरून किंवा फोन सुरू करून. हॅलो ताई, मी आलोय. घराला कुलूप का लावलंय? बहीण शहारली. अमरेश, तू कुठे होतास? आणि आईबाबा मिळाले का? तो म्हणाला, नाही ग, मी त्यांनाच शोधायला गेलो होतो. आता परत आलोय. बहीण हुशार होती. तिने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि दुसऱ्या फोनवरून पोलिसांना कळवलं, साहेब, माझा भाऊ परत आलाय. तो घरी आहे. पोलीस तातडीने तिथे पोहोचले. त्यांनी अमरेशला ताब्यात घेतलं. चला साहेब, पोलीस स्टेशनला, थोडी चौकशी करायची आहे. अमरेशने विरोध केला नाही. चेहऱ्यावर एक प्रकारचा निर्भीतपणा आणून तो पोलिसांसोबत गेला. त्याला वाटलं, माझी स्टोरी तयार आहे, मी पोलिसांना चकवा देऊ शकेन. पोलीस स्टेशनमधील चौकशीची खोली, एक टेबल, 2 खुर्च्या आणि वर फिरणारा पंखा. इन्स्पेक्टर अमरेशच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. बोल अमरेश, कुठे होतास 15 तारखेपासून? अमरेशने उत्तर दिलं, साहेब, मी वाराणसीला गेलो होतो. आईबाबा तिथे गेले असतील का हे पाहण्यासाठी. गंगेच्या घाटावर, मंदिरांमध्ये शोधत होतो. पोलिसांनी क्रॉस चेक केलं. त्याचं लोकेशन खरंच वाराणसी दाखवत होतं. तो खोटं बोलत नव्हता. पण मुख्य प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. 8 डिसेंबरला काय झालं? या प्रश्नावर अमरेश गडबडला. साहेब, मी झोपलो होतो. सकाळी उठलो तर ते नव्हते. भांडण झालं होतं का? हो, थोडं झालं होतं. कशावरून? ते लग्नावरून. पोलिसांचा संशय बळकावला. एकीकडे तो म्हणतोय आई बाबा रागात निघून गेले. दुसरीकडे तो 8 दिवस पोलिसात तक्रार करत नाही. तिसरीकडे तो स्वतः पळून जातोय. हे वागणं एका सामान्य, काळजीत असलेल्या मुलाचं नव्हतं. पोलिसांनी खाक्या दाखवायचा डिशनय घेतला. थोडी सक्ती, थोडे कडक प्रश्न आणि पोलिसी हिसका. आणि मग अमरेशचा बांध फुटला. त्याचा धीर सुटला. त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, साहेब, मारलं मी त्यांना. पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली. काय म्हणालास? इन्स्पेक्टरनी विचारलं. हो साहेब, मीच मारलं, माझ्या आईला आणि माझ्या बापाला. त्यानंतर त्यांनी जी कहाणी सांगितली ती ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचे रक्त गोठले. दगड मारण्यापासून ते तुकडे करण्यापर्यंत आणि नदीत फेकण्यापर्यंत त्यांनी सर्व काही कबूल केलं.